अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर 2025 ला निधन झालं। त्यामुळे राहुरीत सध्या पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी भाजपने आपला उमेदवार सुद्धा दिलाय, पण आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवर सगळ्यांचं लक्ष असणार आहे। कारण निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे पवारांच्या राष्ट्रवादीच्या हातात आहे। कारण पवारांकडे इथे एक इच्छुक उमेदवार आहे। त्यामुळे पवारांकडून या मतदारसंघात उमेदवार दिला जाणार का, निवडणूक झाली तर कुणाचं पारडं जड ठरणार, हे सगळं समीकरण या सविस्तर रिपोर्ट मधून समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी या दोन ठिकाणी पोटनिवडणुका पार पडणार आहेत। एकीकडे बारामतीत सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीकडून मैदानात आहेत, तर दुसरीकडे आता राहुरीमध्ये भाजपनं शिवाजीराव कर्डिलेंचा मुलगा अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे। वडिलांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती आणि त्यांनी केलेली विकास कामं त्यामुळे अक्षय कर्डिलेंना ही उमेदवारी मिळाल्याचं म्हटलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी अक्षय कर्डिले यांना पूर्ण पाठबळ देण्याचं जाहीर केलेलं आहे, त्यांच्यासाठी ताकद लावणार असल्याचं म्हटलंय। दुसरीकडे प्राजक्त तनपुरे मैदानात उतरणार का हा प्रश्न आहे, कारण माजी आमदार प्राजक्त तनपुरे या निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। गेल्या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिलेंनी त्यांचा पराभव केला होता। शिवाजीराव कर्डिले 1,35,859 मतं घेऊन निवडून आले होते, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या प्राजक्त तनपुरेंना 1,01,172 मतं मिळाले होते। म्हणजे जवळपास या दुहेरी लढतीत 34,487 मतं मिळवत कर्डिले विजयी झाले होते। पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरेंनी 23,326 मतांनी कर्डिलेंचा पराभव केला होता। जर आता प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादीकडून किंवा अपक्ष मैदानात उतरले तर राहुरीत दुहेरी लढत होण्याची शक्यता आहे। एकीकडे अक्षय कर्डिले यांच्यासोबत सहानुभूतीची लाट असेल, वडिलांनी केलेल्या कामांचा वारसा असेल, तर दुसरीकडे प्राजक्त तनपुरे हे सुद्धा मतदारसंघातला एक प्रस्थापित चेहरा आहे। ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री सुद्धा राहिलेत, पण महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे शरद पवार, त्यांची राष्ट्रवादी यावर काय भूमिका घेणार या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बारामतीमध्ये शरद पवारांनी उमेदवार न देण्याचे संकेत दिलेत, त्यामुळे आता राहुरीत सुद्धा तसंच घडणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पोटनिवडणुकीसाठी 6 एप्रिलला अर्ज भरण्याची मुदत सुरू होणार आहे। 9 एप्रिलपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे, त्यामुळे 9 एप्रिललाच कदाचित या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे। नंतर 23 एप्रिलला मतदान होईल आणि 4 मेला या निवडणुकीचा निकाल लागेल। राहुरीचा पुढचा आमदार कोण याचं अधिकृत उत्तर मिळेल। त्यामुळे या सगळ्या निवडणुकीबद्दल, इथल्या समीकरणांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि अशाच वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।